कुठल्या गाड्याच्या पेन नेला होता? पांचाट जहरच्या चौकात हो गेला. कसा चा पाहिजे चल ती पोरग काय ऐकत बसते बघू रे. औषध दिसते दिल्या का? ह्याच्याकडनं माग मी एकदा नेला होता. काय चहा? त्याच्याकडे चहा मिळतोय का? अरे तुला सांगतो हे चहा पिऊन एकदा बघ. कुठला रे? साताऱ्याच्या मिलिटरी कॅन्टीन पुढेच मिळणार. काय मस्त का इथे? गुरुप्रसाद कुठला गार्नियर टी मसाला आरोग्यवर्धक एक नंबर चहा. आर पण याचा वापरायचं कसा येऊ? वापरायचं साधी सोपी पद्धत आहे. कसं वापरायचं? पावसात चहा पावडर मध्ये मिसळलं ना तरी काम ओके. म्हणजे आपल्या घरच्या चहा पावडर मध्ये हे मिक्स व्हायचं. एक नंबर चहा. काय सांगतो बासुंदी पिल्यासारखं लागतं. काय सांगतोस? एकदा नेऊन बघ. आयला म्हणजे त्या पांचटच्या पेक्षा ही एक नंबरच्या दिसली. आपण पहिलंच यायला पाहिजे. हे पोरा सवय लागली. आम्हाला 4-5 पुढे दे बाबा. घेऊया आपण. घे घे घे. गुरुप्रसाद चहा मसाला मी नेऊन बघितलाय एकदा वापरलाय पिऊन बघितलाय. हो ना? गुरुप्रसाद चहा साताऱ्यात. बस बस आपण बी पिऊ आजूबाजूला बी सांगू चहा प्याचा झाला गुरुप्रसाद चहा मसाल्याचाच प्याचा. आणि आणाय कुठं जायचं? सातारा मिलिटरी कॅन्टीन. शाबास. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. आबा येते का घरात? आबा येते का घरात? आहेत की? काम आहे बोलवा की बाहेर. अहो बघा सोने आलाय. कोण आलंय? अहो कर कोण आहे? बस. अहो तो तुमचा सोमा नोकर कुठं आहे? सोमा काय माहित कुठे गेलाय कुठं काय पत्ता नाही त्याचा. किती दिवस झालं बेपत्ताच झालाय. अहो तिथं साताऱ्यात मला दिसला पिऊन पडलेला दारूच्या दुकानात. सातारमध्ये? हो सोम्या होता? हो मी बघितला इथं दुपारी त्याला. काय सांगतोस? हो तर सांगत होते तुम्हाला माग बी शांता सांगत होती. मी बघितलंय माझ्या डोळ्याने तिथं पडलेला. काय तुझ्या गणितच काय कळणं झाले. माग मला आणखी सांगितलं होतं त्या मामानं की ते बार मध्ये दिसला होता म्हणून. आता तू सांगतेस पिऊन पडलाय म्हणून. सैरबैर झालंय वाटतं ती पण. परत कशाला कोण ठेवतं इकडे येऊन देणार नाही त्याला. आता बघा तुमचा आता दारूच्या नादाला लागले म्हटलं. चालतंय तू सांगितलं चालत बरं झालं. बघा माझं काम उभं सांगायचं. नाही 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 त्याला आता ठेवणार नाही का? बरं झालं. येऊ का? चालतं. हे असं आहे बघा. अरे शांता म्हणत होतीस. माग पण सांगितलं ते ना दारू वावरात पेला आता दारू झाडाखाली. एक 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 टेन्शन डोक्याला. बघा आता काय करायचं ती. काय नाही त्याला घ्यायचंच नाही घरात अजिबात. आणि मी नसताना जरी आला का नाही तू घरात तर तुम्ही सांगायचं आबा आल्याशिवाय घरात येऊ नकोस म्हणून. चालतंय. काय सांगतोय? हो हो तेवढंच येणार ठेवा तुम्ही. चालतंय. घरात सगळ्यांना सांगून ठेवा. हो काय? काय चहा ठेवे? हो बरं झालं सरकार घरात नाही ती. नाही तर सारखा सारखा मला चहा पिऊन देत नाही. तुला घेतलास का? हो घेतला. काय पेपरवाली काय बातम्या देते ती. काय बोलायचं काम नाही.
हा काय विशेष बातमी आली का? हे कोणाचा फोन आला आणखी? आबासाहेब देशमुख बोलतोय. हा या गिरी मेला कारखान्याला काम माझं झालंय. या 5 मिनिटात या तुम्ही, मी आहे घरी. पाठीमागे जात या. आता या पेपरमध्ये बातमी दिली की एका माणसाची गाय दुसऱ्या माणसाला चोरून नेली स्वतःची समजून. आता मला सांग, त्याला दुसऱ्याची गाय चोरून न्यायला स्वतःची गाय त्याला ओळखत नाही का? असंच चाललंय बाबा आजकाल. अरे वारच उलट फिरायला लागले. गायांचंच काय घेऊन बसला? सोबत तू होय सोमा. आणि ह्यो काय अवतार केलाय? का? कुठं नाटक तमाशात तर भरती झाला नाहीत ना? ती काम आमची नव्हत. तसली काम तुमच्या पोरांची सिनेमात आणि नाटकात काम करायची. सोमा काय म्हणायचं तुला? जरा आवाज खाली करून बोलायचा का? सोमा म्हणजे तुमचा गरगडी राहिला नाही. चहा प्यायला आलो नाही. तू गेलाच कुठे इतक्या दिवस? आमच्या मागे भरपूर काम आहे ती. काय म्हणायचंय काय तुला? काय म्हणायचंय? व्यवस्थित ऐकायचं. तिची आता गेली का नाही? ती काय तुझी खरी सुनबाई आहे वे? हा? तू काय सकाळ सकाळी टाकून आला नाहीस ना? ए खेळ्या सोळा बोल. ती आता गेलेली तुझी नकली सुनबाई आहे. आणि खोटं वाटत असतं विचार की तिला. काय तुझ्या माघारी दिवस चालले ती? विचार तोंडाव. खरं खोटं काय असेल ती कर. सोमा कधी खोटा बोलत नसतो. आणि हातावर तिला टाकली पुरून तेव्हाच गेली मरून. सुनबाई ए सुनबाई विचार. जरा बाहेर ह्यो हा काय म्हणतोय? होय आबा, ते म्हणतात ते खरंय. काय? डॉक्टर योगेश देसाईची बायको सुवर्णा देसाई. हा. आबा, पण मी तुमच्या मुलाचं आयुष्य सावरण्यासाठी आले इथं. परमेश्वरा काय होते आबा? झालं सुरू. काय होते? छतावर घालायचं. खाली. एवढं सगळं घडून मला माहित नाही. आबा, तुम्ही इथं खाली या. ते घ्या पाणी. आबा, काय होतं तुम्हाला? आबा, काय रे देवा? सरकार ऊन झालंय, चला लवकर. झालंय का? झालंय. आधी गोळी खाल्ली का तुम्ही? हो गोळी खायचं लक्षात नाही. दोघं दोघं तिथं माग जरा तिथं तुम्ही बसा आणि ती गोळी आणा इकडं. ते काय करताय? पाणी द्या. ताप ताप नुसतं झालाय. ते पोरं रानाकडे आहे ती त्याची जेवण घेऊन जायचं वाटवत बसले. त्या पोरीला सांग काय. संगीता संगीता हा काय त्या? तू जेवून घे. आम्ही चाललोय राहणार. बर. हा आणि करमत नसल्या तर टीव्ही बघत बस. हा. आम्ही आता तिकडे जेवतोय. ते डबा द्या माझ्याकडं. चला
किती उशीर जेवायची थांबल्या. हे काय नीच माणसा, तुला लाज नाही वाटत माझ्या अंगाला हात लावायला? माझ्या हाताला काय काट लागली ती वेळ चालतं हो तू इथून. एवढी काय घाई आहे? सोन्यासारख्या माणसाचा विश्वासघात केलास. कुठं फिरशील रे बा? इथंच करायचं, इथंच खेळायचं. चालतंय बाई चालतंय. न तुम्ही सुधीर बाहेर नाही म्हणला नाही, त्या आजा बाहेर नाही म्हणला, माझ्याच हाताला काय काट लागलं होय? चालतंय, तुमच्या मनासारखं होईल. निघालो. आपलं असंच आहे, तुम्ही सांगायचं ना मी ऐकायचं. निघालो बाई निघालो. निघालो बरं का? निघालो. नमस्कार 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 मामा. काय कुठं चाललाय तुम्ही? राहता आपली तब्येत एकतर ठीक नाही. परवा कळलं मला तुम्ही आजारी येते. काय वहिनी तुम्ही त्यांच्या मागे लागलायचं राहणार आता सांगते त्यांना घरात झोपा तर आता हाय बरं, जरा गोळ्या बिळ्या घेतल्या, दवाखान्यात गेलोय, सगळं बरं आहे. तब्येत ठीक नाही. आपण आपल्या तब्येतीला सांभाळून राहायचं आहे. आणि मी कशाला काय करतोय, झाडा सावलीला बसणार. आंब्या झाडाखाली तिथं बसवायचं. तुम्ही काय असेल ते बघा पोरण तुम्ही. त्याने लय त्रास देऊ नका. बरं येऊ का मग? पण मी काय म्हणतोय मामा, ते आपलं मैत्र नाही का सतीश सूर्यवंशी, हा 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 त्यांचं काहीतरी कारखान्याचं काम आहे, तेवढं करून टाका. तुम्ही सांगितले आबा म्हणजे काम केलं तुमचं काम. येऊ का मग? आणि तब्येतीची काळजी घ्या. हाय, हाय, निवांत आहे. आधी दारू बंद नाही तर मी वरडे ना. ए आवाज बंद कर, गळा दाबून मारीन. मूर्ख माणसा, तुला लाज नाही वाटत? ह्या घरचं मीठ खाल्लंयस ना, याची तरी जाणीव ठेवायची होतीस. चांगली माणसं कुठली ह्या घरची? आता आपल्याला तव्यावरची पोळी भाजणारी माणसं आणि मी सांगतो ती गप आहे. तू आधी दारू बंद. आता सोडून दे. मी जी सांगतोय त्याला कबूल हो. बस एवढंच पाहिजे आपल्याला, बाकी काय नको. अरे मी सांगतोय ते माझ्या फक्त शब्दाला कबूल हो की. माझ्या अंगाला हात लावू नकोस हं. चाकू नाहीतर मी आत्महत्या करेन बघ. आत्महत्या तू कर की, मग मला काय येतं? पुढे येऊ नकोस. अगं जरी केली तरी काय मला फरक पडत नाही, लक्षात ठेवू. चाकवाचं बॅन सो मला पुढे येऊ नको सांगते ना मी. अगं असलं चाकू असलं चिल्लर कोण घेऊन बसलंय? पुढे येऊ नको सांगते का? पदर सोड. सोडायसाठी चाललाय होय. साले तुला तर पातळाला सोडा वाटतो नाही बघ. अजय, कुठे तुम्ही? लवकर घरी या, लवकर या.